समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपुरात डेंग्यू चिकनगुन्ह्याचे रुग्ण वाढू लागले आहेत। घरोघरी कोणीतरी या आजाराने त्रस्त आहे। हा वाढता प्रसार थांबवण्यासाठी फॉगिंग मशीनची गरज आहे। हीच गरज ओळखून बहुजन विचार मंचचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार यांनी स्वनिधीतून नागपूरकरांसाठी फॉगिंग मशीन खरेदी केली आहे। या मशीनचा लोकार्पण सोहळा 24 ऑगस्ट झिंगाबाई टाकळी परिसरातील झेंडा चौकात करण्यात आला। बीमारी से आजादी या उपक्रमांतर्गत लोकांना डेंग्यू चिकनगुनिया आजारापासून मुक्त करणे हाच उद्देश असल्याचे बहुजन विचार मंचचे नरेंद्र जिचकार प्रसार माध्यमांशी बोलत होते। 2002 पासून मी हेल्थ कॅम्प करत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या एरियामध्ये। आणि बीमारी से आजादी हा उपक्रम हा म्हणजे लोकांच्या स्वास्थ्याशी संबंधित आहे। आणि आज तुम्ही बघत असाल जवळपास एक महिन्याभरापासून आपला हा पश्चिम नागपूर एरियात घराघरात चिकनगुनिया आणि डेंग्यूचे पेशंट आहे। आणि हे चिकनगुनिया आणि डेंग्यू एका विशिष्ट मच्छरापासून त्याचा प्रादुर्भाव होतो आणि तो वाढतो आहे। आणि बऱ्याच लोकांना म्हणजे ठीक आहे, करोना नंतर आपल्याला असं वाटलं की आपण करोनातून आपण बाहेर निघालो म्हणजे सुटलो, असं नाही। तर चिकनगुनिया हा अतिशय वाईट आजार आहे। त्याच्यामध्ये सगळे जॉईंट पेन असतात, लोकांचे काही सिम्पटम असे की रॅशेस येतात, चेहऱ्यावर पूर्ण अशी सूज येते। तर एक कार्यकर्ता म्हणून किंवा समाजात आपण जे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं, ह्या कृष्णा गावंडे यांनी मला ह्या मशीन बद्दल सांगितलं। आणि ताबडतोब बहुजन विचार मंच माझा जो सामाजिक एक माझं संघटन आहे की लोकांसाठी आपण काही करण्याकरता आपण कोणत्या पदावरच राहिला पाहिजे याची काही गरज नाही। आपल्याला समजा असं वाटलं की लोकांसाठी काम करायचं आहे तर पद असो नसो आपण त्या दृष्टीने काम करू शकतो। आणि ही जी मशीन आहे, मला असं वाटतं नागपुरात कदाचित ही एकमेव अशी मशीन असेल की ही एका दिवसामध्ये एक एरिया तरी पूर्ण ज्या ज्या गल्लीत जाईल, ज्या बोळेत जाईल, तिथं कमीत कमी हा काही ज्या लोकांना आता प्रादुर्भाव झाला त्यांना आपण काही करू शकत नाही, ते लोक डॉक्टरकडनं औषध घेऊन बरे होत आहे। पण याच्यानंतर आज तुम्ही बघता अजूनही पाऊस पडत आहे। आणि हा जो डास आहे हा पावसामुळे जिथं पाणी जमा होतं किंवा घरच्या कुठं पाणी जमा होत असेल तर हा त्याचा प्रादुर्भाव वाढतो। आणि ही फॉगिंग मशीन जी आहे या डासाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी निश्चितपणे आणि लोकांना या चिकनगुनिया आणि डेंग्यू पासून मुक्त करण्याकरता एक बहुजन विचार मंचातर्फे नरेंद्र जिचकार तर्फे एक छोटासा उपक्रम आहे। एक छोटीशी माझा प्रयत्न आहे की या लोकांसाठी आपण बीमारतून यांना बाहेर काढण्यात यावं। असं आहे, माझ्याकडे रेकॉर्ड आहे 2002 पासून मी जे शिबिर सुरू केले, जवळपास आता एक 556 आमचे शिबिर झाले। जवळपास प्रत्येक शिबिरामध्ये 100 ते 150 गरजू लोकांना आम्ही चष्मे वाटप करतो। एक 20 ते 25 लोकांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करतो। आणि हेच नाही तर आम्ही आता दाताचंही आम्ही त्यांचा चेकअप करतो, त्यांची ट्रीटमेंट करत आहे। काही गरजू गरीब लोकांना आम्ही औषधी किंवा आय ड्रॉप्स देखील आम्ही फ्रीमध्ये देत आहे। आणि आजचा हा जो ह्या कार्यक्रमाची विशेषता अशी आहे की डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या प्रादुर्भावातून आपण लोकांना कसं मुक्त करू शकतो किंवा ह्या बिमारीला कुठे आपण लगाम लावू शकतो, त्या पद्धतीने आमचा एक छोटासा प्रयत्न आहे।